आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। आषाढी यात्रेच्या महासोहळ्याला सुरुवात झाली। आषाढी वारीसाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन घेता यावं यासाठी शुक्रवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू करण्यात आलंय। प्रक्षाळ पूजेपर्यंत भाविकांसाठी विठ्ठल मंदिर रात्रंदिवस खुलं असणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज लोणंदमधनं काल तरडगाव इथे प्रस्थान केलं। यावेळी दुपारी चांदोबाचा लिंब इथे उभं रिंगण पार पडलं। हे उभं रिंगण पाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता। पंढरपूर मार्फत श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मोफत भोजन प्रसाद तसंच अल्पदेणगी मूल्य आकारून लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो। हा लाडू प्रसाद आणि भोजन प्रसाद अन्न आणि औषध प्रशासनाकडील सर्व नियमांचं पालन करून तयार केला जातोय। भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून मंदिर समितीला भोग प्रमाणपत्र मिळालंय। पीओपीवरील बंदी उठवल्यानंतर आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या पीओपीच्या गणेश मूर्ती खोल समुद्रात विसर्जन करण्याचा मार्ग खुला होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावरती याबाबतच्या बैठकीत धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा परंपरांचा मान राखत पर्यावरणाचा दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेलं धोरण तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। या धोरणाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जनाचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे। लोणार तालुक्यातील महार चिकना फाट्याजवळ एक 26 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला। पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाचा नाथसागर धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ व्हायला सुरुवात झाली आहे। पाणी पातळीनं 40% टप्पा ओलांडला असून गेल्या 5 दिवसात धरणामध्ये 12% पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसानं उघडीप घेतली आहे। काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्यात। आतापर्यंत झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात धरणांमध्ये जवळपास 43.27% जलसाठा जमा झालाय, तर गंगापूर धरणामध्ये 59.24% जलसाठा जमा झालाय। उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावरती तर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल। शिवाय पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगा ब्लॉक नसेल। राज्यात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या कमी होतीये। जून महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या 500च्या वर गेली होती, परंतु आता ती संख्या कमी होतीये। आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 188 सक्रिय कोविड रुग्ण आहेत। सोलापूर महानगरपालिका 3 महिन्यात मालामाल झाली आहे। शहरातील 34,000 मिळकतदारांनी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून तब्बल 32 कोटी रुपये टॅक्सपोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा केले। ऐन शेतीमाल काढणीच्या काळामध्ये बाजारात शेतीमालाची आयात वाढून दरात मोठी पडझड होते। हे नुकसान टाळण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे येथे कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू करण्यात आलेत। याद्वारे दरातील पडझड रोखून शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव इथे 14 वर्षीय तेजस महाजनची हत्या झाली होती। या आरोपीवरती नरबळीचा गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे वर्ग करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। शहापूर सापगाव रस्त्याची चाळण झाली। रस्त्यावरती भले मोठे खड्डे पडले असून प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास होतोय। या रस्त्याची डागडुजी न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय। बोईसरमध्ये विजेचा शॉक लागून 4 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला। घरात खेळत असताना शॉक लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। राज्य सरकारच्या गृह विभागाकडून भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील 83 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत। पुणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल शेंडे, परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांची बदली करण्यात आली आहे। पुण्यामध्ये स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाचं उभारण्याचा प्रस्ताव आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची ससून सर्वोपचार रुग्णालयाशेजारील जागा यासाठी योग्य आणि ही जागा कर्करोग रुग्णालयासाठी देण्याची तयारी MSRDCने दर्शवली आहे। त्यामुळे लवकरात लवकर जागेचा प्रश्न मार्गी लावून कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीला गती दिली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली। पायाभूत सुविधांचे विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याजवळच्या शासकीय जमिनी चिन्हांकित करून त्यावरती वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर नवीन आर्थिक केंद्र विकसित करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। कांदळ वनांचं संवर्धन करत वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा मार्गाचं काम नियोजित वेळेत म्हणजेच डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या।
राज्यातील तंत्र शिक्षण संस्थांमधील प्रवेश रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अंतिम दिनांकापूर्वी प्रवेश रद्द केल्यास संस्थेला 1000 रुपये प्रक्रिया शुल्क वजा करून पूर्ण शुल्क परत करावं लागेल, तर कागदपत्र 2 दिवसात परत करावी लागणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2.5 वर्षांपूर्वी अभियोग्यता परीक्षा दिलेल्या हजारो बेरोजगारांना आता नोकरीची लॉटरी लागणार आहे. खासगी शिक्षण संस्थांमधील पदभरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे सुरू झाली असून यातून 8264 शिक्षकांची पदं भरली जाणार आहे. बदलापूर स्टेशन परिसरामध्ये वाईन शॉपच्या बाहेर खुलेआम दारू पिणाऱ्यांविरोधात मनसे चांगलेच आक्रमक झाले. महिला वर्गाला त्याचा त्रास होत असल्यामुळे महिलांनी बदलापुरातील मनसैनिकांकडे याची तक्रार केली होती. अखेर मनसैनिकांनी या वाईन शॉपमध्ये घुसून गोंधळ घातला. मशिदींवरती लावण्यात आलेल्या बेकायदेशीर लाऊडस्पीकरच्या प्रकरणावरती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मालवणी आणि कांदिवली पोलीस ठाण्यांना भेट देत या प्रकरणी अधिकाऱ्यांची चर्चा केली. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र भोंगामुक्त करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारला भाषांची सक्तीच करायची असेल तर पाठ्यपुस्तकात बोलीभाषांची करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. ठाणे रायगड जिल्ह्यातील आगरी आणि भूमिपुत्र साहित्यिकांनी सरकारकडे ही मागणी केली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये लंपी आजारानं पुन्हा डोकं वर काढले. शहराच्या विविध भागातील 12 जनावरांना लंपीची लागण झाली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिकेकडून लसीकरण सुरू करण्यात आलंय. काटालगा गर्ल तथा अभिनेत्री मॉडेल शेफाली जरीवाला हिचं वयाच्या 42व्या वर्षी निधन झालं. तिला हृदयविकाराचा झटका आला. तिच्या निधनाच्या वृत्तानं मनोरंजन विश्वामध्ये आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. सोलापुरात नांदूर फाटा इथे एक ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर स्थानिकांनी काही काळासाठी महामार्ग रोखून धरला. मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी ट्रक चोरांना अटक केली. या चोरट्यांना सुरतमधून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 6 ट्रक जप्त करण्यात आले. डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गिरगाव आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीनं वसतिगृहातच आत्महत्या केली. 9वीत शिकणाऱ्या पल्लवी शरद खोटरे या विद्यार्थिनीनं वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली. येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या 3 आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात त्रिभाषा सूत्र, हिंदी विरोध, शक्तीपीठ, महामार्ग, जनसुरक्षा कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना मदत असे विषय गाजण्याची चिन्ह आहेत. दुसरीकडे विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी महायुतीने केली आहे. विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी येत्या आठवडाभरात निवड केली जाणार आहे. मुंबई अध्यक्षपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही. सरकारनं हिंदी सक्ती केलेली नाही, मग मोर्चा कशासाठी, मागणी काय आणि काय केल्यानं समाधान होणार आहे असे सवाल भाजपचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना केलेत. तसंच 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, त्यांची इंग्रजी भाषा आम्हाला चालणार, मग हिंदी आमच्या मुलांना काय येऊ नये असा प्रश्न त्यांनी विचारलाय. भारतीय राज्यघटनेनं कायदे मंडळ असो, कार्यकारी मंडळ असो की न्याय मंडळ या 3ही प्रमुख घटकांच्या मर्यादा आखून दिलेल्या आहेत. कायदे करण्याचं काम कायदे मंडळाचं आहे. संसद असो की विविध राज्याचं विधिमंडळ असो, राज्यघटनेच्या कायद्यानुसार काम करणं हे कार्यकारी मंडळाला अपेक्षित असतं असं मत सरन्यायाधीश भूषण गवईंनी व्यक्त केलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा दिलाय. मोर्चात सहभागी व्हा असं आवाहन जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना केलंय. राजकीय स्वार्थासाठी आणि मराठी माणसाची दिशाभूल करण्यासाठी 5 जुलैला मोर्चा काढण्यात आलाय. मंत्री योगेश कदम यांनी ठाकरे बंधूंच्या मोर्चावर टीका केली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना फोन केला. यावेळी त्यांनी मराठी भाषेसाठी मोर्चात सहभागी होण्याची विनंती केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांबरोबर मोर्चात सहभागी होण्याबाबत वडेट्टीवार निर्णय घेणार आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मराठी आलीच पाहिजे. ठाकरे बंधूंच्या मोर्चावरती प्रतिक्रिया देताना योगेश कदम यांनी हे वक्तव्य केलं. त्रिभाषा धोरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये उभाटाच्या शिवसैनिकांकडून निषेध करण्यात आला. आंदोलन करण्यात आलं. अध्यादेशाची शिवसैनिकांनी होळी केली.